मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली असून मागास प्रवर्गाचा अहवाल याचिकाकडे विरोधकांना द्या असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले। मराठा आरक्षणावर 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान अंतिम सुनावणी होणार असून विरोधकांना काही रिप्लाय फाईल करायच्या असल्यास ते 6 फेब्रुवारीपर्यंत फाईल करू शकतात असं हायकोर्टाने म्हटलंय। मराठा आरक्षणाची मागणी काँग्रेसच्या काळात दडपली होती, मात्र आमच्या सरकारने कायदा करून आरक्षण दिलं असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली परिवर्तन यात्रा काल या ठिकाणी पार पडली। आमदार हुसेन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात झाली। शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष झालं असून महिलांवर आजही अत्याचार होत आहेत, तसंच देशात कायदा सुव्यवस्था बळकट नसल्याची टीका अजित पवार यांनी कागलच्या सभेत केली। कोल्हापुरात सभेला जात असताना धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर ही बातमी चुकीची असल्याचं ट्विट स्वतः धनंजय मुंडेंनी केलं। कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांनी म्हटलंय। जो नेता जनतेची स्वप्न पूर्ण करत नाही त्याला जनता फटकावूनही काढते असं गडकरींनी वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावर मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिले। गडकरींनी केलेलं भाष्य हे पंतप्रधानांबद्दल नव्हे तर काँग्रेसबद्दल होतं असं स्पष्टीकरण मुनगंटीवारांनी दिलं। जालन्यात आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होत असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते जालन्यात दाखल होत आहेत। जालन्यात भाजप बैठकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी पाहायला मिळत असून शहरात हजारो बॅनर झळकत आहेत। या बॅनरबाजीमुळे महापुरुषांच्या पुतळ्यांचंही विद्रुपीकरण झालंय। औरंगाबादमधील हेडगेवार हॉस्पिटलमध्ये रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत समन्वयकाची गुप्त बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच अनेक मंत्री उपस्थित होते। या बैठकीत काय खलबत झाली याविषयी तर्कवितर्कांना आता उधाण आलेलं आहे। श्रीगोंदा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला असून 19 पैकी 11 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती 8 जागा आल्या। पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला शाळांमध्ये सक्ती करण्यात आली असून यासाठी शिक्षण विभागाने लेखी आदेशाचं पत्र प्रत्येक शाळेला दिलंय। 29 जानेवारीला 11 ते 1 या वेळात हा कार्यक्रम पार पडणार आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गाच्या पुनर्स्थापनासाठी सरकार जबरदस्ती करत असल्याचा आरोप करत पालघरमधील नागतरी येथील आलांडेस गाजत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं विरोध प्रदर्शन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अलका चौकात आणि साखर संकुलात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या दुखांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरातील कार्यकर्ते पुण्यात येण्यास आता सुरुवात झाली आहे। चाळीसगावच्या रहिपुरीमध्ये किरण गुंजाळ या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। त्याच्यावर 4 लाखांचं कर्ज होतं। चंद्रपुरात गेल्या 2 दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीनं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। टोमॅटो, वांगी, मिरची, हरभरा या पिकांचं पावसामुळे अतोनात नुकसान झालंय। दरम्यान आता सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून दखल घेण्याची मागणीही होते। शहापूरच्या अमई येथे सेना पदाधिकारी शैलेश निमसे यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या त्यांची पत्नी साक्षी निमसे हिनं कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आत्महत्या केली। दरम्यान त्यांच्या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी संशय व्यक्त केला। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील फन टाइम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर वार, तरुणांनी कोयत्याने वार करत खून केला। रोहित साळवी असं या तरुणाचं नाव असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। हल्लेखोरांनी तरुणाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्यानं वार केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। दरम्यान सिंहगड परिसरातील हा 3रा खून असून यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात झालेली भांडणं सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। रोहित वाघ असं या तरुणाचं नाव असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। पुण्याच्या राजगुरुनगर खेड बस स्थानकातील गुलामलगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आले। या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही। नागपूरच्या महाल परिसरातील किल्ला रोड भागात 6 वर्षांच्या चिमुकल्याचा फुगा फुगत असताना तो तोंडात गेल्यानं त्याचा मृत्यू झाला। पाणिध्य उरकुडे असं त्याचं नाव असून फुगा अन्ननलिकेत अडकून ही घटना घडली। ठाण्यातील मुंब्रा येथील प्रलाह उर्फ अंबुवकारा हनीफ कोहलीफ या संशयिताला दहशतवादी विरोधी पथकानं अटक केली आहे। याला औरंगाबाद न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यापूर्वी अटक केलेल्या 9 संशयित आरोपींनी रचलेल्या कटात तो सहभागी असल्याचा आरोप एटीएसने केलाय। काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएस कडून आणखीन एक मोठी कारवाई करण्यात आली आहे।
पुण्याच्या जुन्नरमधील येडगाव परिसरात वनविभागानं 6 वर्षांच्या बिबट्याला जेरबंद केलंय। यासाठी असलेल्या बिबट्यानं वार महिन्यानं चिमुकलीचा बळी घेतल्याचा आता संशय व्यक्त करण्यात येतोय। काँग्रेसचे विधानसभेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या अस्थींचं आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते रामकुंडांवर विसर्जन करण्यात आलं। यावेळी अस्थि विसर्जनासाठी काँग्रेसचे वेगवेगळे पदाधिकारी देखील उपस्थित होते। सर्व पद्म रत्न पुरस्कारांचे अभिनंदन, पण वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच अशा आशयाखाली आज शिवसेनेचे मुखपुत्र सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला। वीर सावरकरांना भारतरत्न मिळाला नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। मुंबईतील जोगेश्वरीमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यानं हजेरी लावली। यावेळी अझरुद्दीन यांनी उपस्थितांची शेरोशायरीने मन जिंकली। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे मंत्री रणजित पाटील व्याही होणार असून लवकरच पूर्वेश सरनाईक यांचा विवाह रणजित पाटलांच्या मुलीशी पार पडणार आहे। फेब्रुवारीत त्यांचा साखरपुडा होणार असून ते सगळ्यामध्ये मे मध्ये विवाह सोहळा पार पडेल। बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशानं भाजपमध्ये प्रवेश केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला दिलेल्या घराचा आहेर दिलाय। पोकळ आश्वासनं दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते असं वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। पालघरच्या दुर्गम भागात ताडदेव सखोल काही तरुणांनी मिळून सामाजिक उपक्रम राबवत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून हे तरुण एकत्र येत दुर्गम भागातील आदिवासींना गरजेच्या वस्तूंचं वाटप करतात। अमरावतीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात शेतकरी उपयोगी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले। तसंच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांचे भाजीपाल्यांचं प्रदर्शनही या ठिकाणी भरवण्यात आलंय। दरम्यान शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची धान्य बाजारही आयोजन करण्यात आले। वनविभागानं तस्करी करूनही कोणताच तोडगा न काढण्यात आल्यानं जवळ शेतकऱ्यांनी याविरोधात तत्काळ आंदोलन अभियान सुरू केले। शेतकरी काठ्या, धडके आणि ढोल वाजवत माकडांना हुसकावून लावत हे आंदोलन करण्यात आले। तर शेतकऱ्यांनी माकड अभियान आणि माकड भगाव असं आंदोलन सुरू केलं असून शेतकरी काठ्या, धडके आणि ढोल वाजवत या माकडांना हुसकावून लावतात। पुणे महापालिकेनं विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात मोठा निर्णय घेतला असून आता विनापरवाना जाहीर जमीनदारांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। उच्च न्यायालयात प्रत्येक न्यायाधीशामागे 4500 याप्रमाणे खटले प्रलंबित असल्याची आकडेवारी कायदे मंत्र्यालयाने दिली आहे। ही खटल्यांची संख्या अतिशय गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। बँकांचं कर्ज बुडून परदेशात निघालेल्या विजय मल्ल्या यांच्या स्विस बँकांमधील खात्यांची आणि 3 कंपन्यांची माहिती सीबीआयला देण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारनं आता घेतलेला आहे। मुंबई विमानतळावर गेलेल्या कारवाईत वर्षभरात आतापर्यंत 139 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय, तर 10 कोटींचे अंमली पदार्थही आता जप्त करण्यात आले। निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालव्यांची कामं 40 वर्षांनंतरही अपूर्ण आहेत, त्यामुळे 182 गावं पाण्यापासून वंचित आहेत। जोपर्यंत कालव्यांची कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय संगमनेर तालुक्यातील कासार ग्रामस्थांनी घेतलाय। ग्रामसभेतील या ठरावाला सर्वत्र ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय। मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या 4000 आरोग्य सेविकांना गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळत नाहीत। पालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात आजपासून शेकडो आरोग्य सेविका बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत। संघटनेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे। जुनी पेन्शन लागू करावी यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं शिक्षक, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास कोषागार विभाग आणि विविध विभागचारी तिथे उपस्थित होते। भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढ्यात 500 शूर महारांनी 2800 सैन्य असलेल्या पेशव्यांचा केलेला पराभव आणि पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना म्हणून 40गाव शहरातून भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीची मिरवणूक करण्यात आली। त्याबरोबरच लोकशाहीला घातक असल्याचं सांगत ईव्हीएम मशीनची प्रेतयात्रा देखील काढण्यात आली। या मिरवणुकीत बहुजन क्रांती मोर्चा, रयत सेना, बंजारा क्रांती दल, पारधी समाज संघटना सहभागी झाल्या होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, ईव्हीएम मशीन बंद करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या।
पुणे येथे झालेली खेलो इंडिया स्पर्धेत आणि मलेशिया येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत इचलकरंजीतल्या डायनामिक स्पोर्ट्सचे 2 खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. रोहननं 1 सुवर्ण पदकाची कमाई केली तर ओमकारनं सुवर्णपदक मिळवत कबड्डीमध्ये एकूण 5 पदकं मिळवलेली आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा रविवारी दुपारी विवाह सोहळा संपन्न झाला. परळमध्ये हा विवाह समारंभ पार पडला. त्यानंतर अमित आणि मितालीच्या रिसेप्शन सोहळाही मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी नववधूवरांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही त्यांची स्तुती करत राहुल गांधी उत्कृष्ट पंतप्रधान होऊ शकतात असं म्हटलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली 5 राज्यातील मुख्यमंत्री काम करत असल्याचंही तेजस्वी यादव म्हणाले. प्रियंका गांधींचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर गोरखपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली. यात प्रियंका गांधींना मणिकर्णिकेच्या रूपात दाखवले तर राहुल गांधींना भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात अयोध्ये प्रकरणी 29 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. घटनापीठातील न्यायमूर्ती एस ए बोबडे हे 29 जानेवारीला उपस्थित राहणार नसल्यानं ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणीची पुढील तारीखही निश्चित करण्यात आलेली नाहीये. भारतात बनवलेल्या ट्रेन 18चं नाव वंदे भारत एक्सप्रेस करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. सेफ्टी क्लिअरन्स, ट्रायल्स आणि टेस्ट मंजुरी मिळाल्यानंतर देशात बनलेल्या सध्या सगळ्यात जलद गतीची ट्रेन 18 ही प्रवाशांच्या सेवेसाठी आता सज्ज झालेली आहे. जम्मू काश्मीरमधील शॉम्पिया लष्करी स्थळावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला केलाय. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू असून लष्कराने या परिसराला घेराव घातलाय. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण आलंय. या चकमकीत पोलीस कॉन्स्टेबल हर्ष चौधरी जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आयआरसीटीसी घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं जामीन दिलाय. तसंच त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी यादव यांनाही जामीन मिळालाय. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलाय. एअरटेलने आपले 100 आणि 500 रुपयांचे नवीन प्लॅन्स आता आपल्या ग्राहकांसाठी खुले केले आहेत. या पॅकच्या माध्यमातून 28 दिवसांसाठी आउटगोईंग आणि लाईफ टाईम इन्कमिंग ग्राहकांना मिळणार आहे. शाओमीने रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी सुपर नाईट सीन हे फीचर मोबाईलमध्ये समाविष्ट केलंय. यामुळे कमी उजेडातही आता चांगले फोटोज काढता येणार आहेत. फेसबुकने फोटो शेअरिंग ॲप मोमेंट्सला बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडनं सांगण्यात आलं. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिना सरकारनं नकार दिलेला आहे. चोक्सीला भारतापर्यंतचा दूरच्या प्रवासात मोठा त्रास होऊ शकतो असं कारण चोक्सीला भारतात न पाठवण्यामागे सांगितलं गेलं आहे. चायनामध्ये सध्या एका हॉटेलची चर्चा. या हॉटेलमध्ये चेक इन, रूम सर्व्हिस सारख्या सुविधांसाठी रोबोटचा वापर करण्यात येतो. चीनच्या हाँगकाँगमधील हे हॉटेल भविष्य काळातील हॉटेल म्हणून ओळखलं जातं. तुर्किस्तानच्या एअरपोर्टमध्ये धडकलेल्या शर्यत वादळाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या वादळाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की रनवेवर उभे असलेलं विमानही हलू लागलं होतं. विमानतळावरील बस रनवेवरच वाऱ्याच्या जोरानं उलटली. युरोपीय देशांनी 8 दिवसात निवडणुका घेण्याची केलेली मागणी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांनी फेटाळली आहे. युरोपीय देशांनी मागणी करून आमच्यावर उपकार केले नाहीत असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं. तिसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडला भारतानं लगाम घातलेल्या 4थ्या गड्यासाठी शतकी भागीदारी पण 243 वर ऑल आउट करण्यात आलं. मेलबर्नमध्ये झालेल्या 107व्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस सामन्यात जोकोविचच्या पुरुष एकेरीचं जेतेपद मिळाले. संपूर्ण सामन्यात राफेल नदालवर वर्चस्व राखण्यात जोकोविचला मोठं यश आलं. भारताची फुलराणी सायना नेहवालनं इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मॅरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिला माघार घ्यावी लागल्यानं सायनाला विजयी घोषित करण्यात आलं. महिलांविषयी अभद्र टिप्पणी केल्यानंतर निर्बंधित असलेला केएल राहुल पुनरागमनाच्या तयारीत आपली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेला आहे. भारत अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध खेळताना राहुल 13 धावांवर बाद झाला. या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडच्या संघावर 60 धावांनी विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडला 2-0 असं पछाडल्यानंतर न्यूझीलंडच्या संघावर आता सगळीकडनं टीकेचा वर्षाव होतोय. न्यूझीलंड पोलिसांना जर तुम्हाला हा संघ बॅट किंवा बॉल घेऊन फिरताना दिसला तर काळजी घ्या असा टोमणा न्यूझीलंडच्या संघाला मारत भारतीय संघाच्या कामगिरीचं मात्र चांगलंच कौतुक केलं. इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत दमदार द्विशतक ठोकल्यानंतर जेमन हॉल्टसन आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलाय. तब्बल 45 वर्षांनंतर तो विंडीजचा प्रथम क्रमांकावर येणारा फलंदाज ठरलाय. याआधी 1974 मध्ये गॅरी सोबर्स यांनी ही कामगिरी केली होती.
राई युद्धात मोहम्मद कुलीला घोळवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येत असून हा सिनेमात भूमिका साकारणाऱ्या अक्षयनं होकार दिला. या चित्रपटाचं नाव अजूनही निश्चित करण्यात आलेलं नाही. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर एकांतवासात गेलेला दिग्दर्शक साजिद खान राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नात दिसला. यावेळी साजिदनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. उपचारादरम्यान खूप संयम बाळगावा लागतो असं मत अभिनेते ऋषी कपूर यांनी व्यक्त केलंय. मी बरा होत असून लवकर करायला सुरुवात करीन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बाहुबली व बाहुबली 2 या चित्रपटाचे दिग्दर्शक एस राजमौली यांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी परिणीती चोप्राला मिळालेली आहे. राजमौलींच्या RRR या सिनेमात ती आता झळकणार आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांनी अमेरिकेतील बेलमॉन्ट येथे एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत मित्र आणि नातेवाईकांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी निक आणि प्रियांकानं आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं.